मित्रांनो पाहू शकतात आजच्या मैदानामध्ये खूप नामवंत नंदी आले. आज एक नामवंत गाडी देखील झाली. मिलिंद शेठ पुढे निघालेत, तर आज त्यांचे टीमचे बाकी सदस्य देखील आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय नियोजन झालं आजचा, कसं झालं सर्व? गाडी आपली रात्रीच जमलेली. हां 1:30 वाजता आपली गाडी झाली. 1:30 वाजता आली. हां तसं ते बॅनरवरती कुणी शहरात जमवलेलं, कुणी नाव फिरवलं? संदीप माळी अध्यक्ष त्यांचा जो हारणं होता त्याच्यासोबत आपली गाडी जमली. हां कसा काय आज बक्षीस म्हणून तुम्हाला सायकल पण भेटले लकी ड्रॉमध्ये? लकी ड्रॉ म्हणून सायकल. आणखी काय सांगशील, कुणी नाव फिरवलं तुमच्यावरती, कसं काय? नाही जमून गाडी झाली. नाव फिरवायचं तर काय असं काय नाही, जमून गाडी झाली आपली. मैत्रीपूर्ण शर्यत. दुसऱ्या गाडीचा पण प्रयत्न होता ना तुमचा? हा दुसऱ्या गाडीचा प्रयत्न होता, पण गाड्या लय येत ना खाली, त्याच्यामुळे बोलले जाऊ दे. आणि लवकर निघालत म्हणजे थोडा हे झालं ना, थोडा गाड्यांचा घोळका झाला आहे. ट्रॅफिक पण लय होते, लवकर निघत आज. हां हां आणखी काय मला थोडीशी अपडेट द्याल भुंगा विशेष? काय अपडेट, आता बैल आता थोड्या दिवसात 2-3 दिवसात आता घाटावरती जाणार आहे. 1 महिना आराम. 3 फेऱ्यांचं पण मैदान होतं 3 फेऱ्याच्या मैदानाला जाणार आहे. 22 तारखेला बैल पळणार आहे. ना. किसन शेठ यांच्या इथं जाणार आहे का? किसन शेठचा मुलगा हा प्रणव, ह्याच्या नावाने गाडी पळते. प्रणव किसन शिंदे हां जाणार आहे बैल. यांच्याकडे जाणार आहे. वरती कोणत्या मैदानासाठी जाणार आहे, कसं काय? ते वाळव्या तालुक्यात कुठं मैदान आहे, पहिलं बक्षीस ट्रॅक्टर आहे वाटतं, तिकडे जाणार आहे बैल 22 तारखेला. हां नाही त्या मैदानाची खूप चर्चा आहे. त्या मैदानाला मी पण काल का परवा दिवशी बक्षीचं बघितले, खूप मोठं मैदान. कोणत्या तारखेला, कधी मैदान आहे? 22 तारखेला मैदान आहे. या बघू, बैल उद्या नाही तर परवा जाईल. हां काय तुम्ही टीम वगैरे किती कधी निघणार आहेत? बैल तर आता उद्या नाही तर परवा, आता दादा बोलतील त्याच्यावरती आहे कधी भरायचं. दादा बोलले उद्या भरा, उद्या परवा बोलले तर परवा. आज कोण आहे? तेजा सोबत आहे. हां तेजा पण आणलेला. तेजा आणि इकडं भुंगा असत. इकडं भुंगा बांधलेला आहे. कोण होता ड्रायव्हर वगैरे? ड्रायव्हर आपला A1 जोडीचा A1 ड्रायव्हर, कुणाल ड्रायव्हर. हां हां अजून ना आता किसन शेट आता तो नवीन वासराला पण आज आणलेला का नाही? नाही, वासराला आराम दिला जरा. आपल्याला आता पुढच्या अड्ड्यात बघू. आज एकच गाडी झाली, दुसरी गाडी जमत होती ना? नाही दुसरी गाडी जमत होती, पण नाही जमली. हां पण नव्हती कोणाची, त्यामुळे म्हटलं जाऊ दे. आजचा मैदान कसा? मैदान 1 नंबर आहे. आयोजन पण 1 नंबर केलेला. चांगल्या गाड्या. चांगल्या गाड्या आल्या ना. आणि मला वाटतं ना कुठेतरी भारी मैदान झालं, कारण का एवढ्या पब्लिक कोणत्याच मैदानात हँडल नाही भेटला हे करून. मैदान पण भरपूर येते, लांबून लांबून बैल आलेली आणि आनंद वाटला. आपल्या बदलापूर नगरीमध्ये असं चांगलं मैदान आहे आणि आयोजन पण त्यांचं चांगलंच होतं. हां आणखी का मला न्यू अपडेट काय, आता काय धावपळ चालू आहे दादाची. आता 22ला मुंबईला पण मैदान होतं, त्या मैदानात पडणार आहे, काय वाटतं का? आणि मुंबईचं तर एवढं फिक्स नव्हतं काय, पण आपण 22 तारखेला तिकडं पळणार होतो. हां त्याच्यामुळे अजून समोर विजय चला. अजून काय मला नवीन अपडेट का आहेत का तुझ्याकडे? काय नवीन अपडेट नाही, नवीन अपडेट नसतं आपलं, डायरेक्ट धप्पाच असतो. मुंबईची A1 जोडी आणि मला वाटतं तिकडे 3 फेऱ्याला जी A1 जोडी आहे कुठेतरी भुंगा आणि मेहरबान तीच पालताना दिसेल मला वाटतं. आता बघू दादाने कुठला पैरा केला त्याच्यावरती डिपेंड आहे. दादा नियोजन बसवलंय. आणखी काय आता तिकडे? हां सायकल भेटतो. बाईकचं काय बाईक काय माहिती वाटतं कोणाला भेटलं. हां लकी ड्रॉ. तर लकी ड्रॉसाठी थांबलेलं, कारण का तुमचा 4 काउंटिंग शेअर होते ना टोटल. हां आता बघू. बाईक वाटतं ह्यांना भेटली, रायबावला उसटणावाला. म्हणजे ती पण लकी ड्रॉ पहिले लवकर खोलले का? हां लवकर खोललेलं, म्हणजे संध्याकाळचा टाइम सोडला नाही. हां लवकर खोलले. आणखी काय थोडंफार तर नवीन खरेदी तर नाही आहे, तीच खूप वासरं आहेत. भरपूर वासरे. किसन शेठ यांच्याकडं वरती काय वासरं आहेत का, कसं काय? हां आता वरती तुझ्याकडे तूच प्रॉपर मला वाटतं महिनाभर तरी इकडे असशील ना. मग आता शुभमला तिकडे घेऊन जा महिनाभर. हां आल्यावर आता तुम्ही निघणार ना लवकर. मला वाटतं तेजाने ना वरती आता तुमचं सगळं गवत खाल्लंय सगळा. त्यांच्यासाठीच घेतलंय, त्यांनाच खायसाठी घेतलं. नाही नक्कीच ना, खूप पालतात आपल्या नंदी. 3 फेऱ्यांची पण कुठेतरी हाऊस होऊन जा. हां आणि लवकर चाहते पण त्याचे तिकडचे पण चाहते वाट बघत होते, भुंगा कधी येणार कधी येणार. जाऊ दे बोलले या. कुठल्या मैदानात आहे काय? वाळवा तालुक्यात काय मैदान असेल त्याला माहिती असेल ना भाऊ? वालव्यात मैदान आहे ट्रॅक्टरचं काय?
ओके. आणि तो आणि दुसरा आता कोणता नामांकन मैदान नाहीच वाटतं इथे. आता थांबा, आपले आवडते सर्वांचे कालीच जितेश दादा. आज त्यांचाच एक प्रकार आहे सैराट आणि भुंगा, त्यांची पण एक एवन जोडी पलते मैदानात. सैराटचा बऱ्यापैकी नियोजन आणि त्यांचे खास मित्र आज आपल्यासोबत. दादा नमस्कार. नमस्कार. आज देखील मैदानात खूप छान गाडी झाली, तुम्ही देखील सोबत होते. काय बोला गाडीबद्दल आजच्या? काय ना, काल रात्रीच गाडी जमली होती. भुंगा आणि हरण्याची गाडी जमली होती. मिलिंद शेट आणि संदीप बैमाली भोकर यांच्याबरोबर गाडी जमली होती. आपला सैराट एक बैल सांगून लपून होता. हां काय नाही, आता ते शर्यतीमध्ये कसं आता सर्वांना नंदी माहीत पडत चाललेत, कारण का हीच गाडी पलते. हीच गाडी पलते. काय विषय नाही, फक्त काय गैरसमज समजा की एक बैल सांगून शर्यत जमली, बाकी काय विषय नव्हता. त्यांनी कुठलाही घाला होता आणि मिलिंद शेटनी कुठला घाला होता, पण ही सर्व लोकांना माहिती आहे की हीच गाडी पलते. नाही मस्त. आणि पण गाडी तुमची लवकर होती, दुसऱ्या शर्यतीचा प्रयत्न केला नाही का? दुसऱ्या शर्यतीचा प्रयत्न चालूच होता आणि नाव फिरायला पण गेलो होतो. मग खाली भरपूर गर्दी आहे, त्याच्यामुळे काही गाडी झाली नसते, त्याच्यामुळे बैल भरले आणि घरी झाली. तुम्ही तुमचा वासूर आणलाय का आज? वासरू आणलेला होता, त्याची काल शर्यत जमली होती. मैदान आल्यानंतर कॅन्सल केली. समोरच्या गाडी मालकांनी वासरू बोलतो मोठा आणि बैल पण मोठा काढला, त्याच्यामुळे कॅन्सल झाली. मग पहिले त्यांनी बॅनरवरती व्यवस्थित करायची होती ना. जाऊ दे, काय प्रत्येकाचं काय बोल झाली झाले. मग ते पेरा बिरा तरी टाकायचा काय? नाही, फेर ना टाकला. हां, त्याला बैल घरी डायरेक्ट शर्यत करता. हो. आणखी काय आम्हाला नियोजन, आता भरपूर मैदान पडलं, 3 फेऱ्याचं पण पडलं, त्याच्याबद्दल तुम्ही काय अपडेट द्याल? तुमच्या वासराची पण मेहनत 3 चालू आहे. फेरला पळणार आहे वासरूला. हां, मोठं नियोजन बसवलंय काय? उतरणार वगैरे आहेत का वासर काय? नाही, वासर नाही, आपलं वासर घेतलंय नवीन. हां, तो आणि आपला चांगला बैल त्याला तो. आता आणखी मला काय सैराटचं काय नवीन नियोजन पाहता येऊ शकतं? ही गाडी जोपर्यंत पडते तेवढ्यापर्यंत हीच गाडी पडेल. बाकी काय दुसऱ्या बैलाचं काही नियोजन काय डोक्यात नाही. भरपूर जणांचे फोन येतात, मला पण येतात, सुनीलला पण येतात. त्याच्यामुळे काही गाडी पळतील, त्याच्यामुळे काही विषय होणार नाही लवकर. नाही, आता मी थोडीशी अपडेट घेतली ना, मला तरी वाटतंय का भुंगावरच्या मैदानासाठी थोडे 4-5 दिवस बैल जाणार आहे आता वरच्या मैदानाला. 1-2-4 दिवसात जाईल बैल. भुंगा जाणार आहे वरच्या मैदानाला. मग कसं, मग हा बैल पण घरी बसून जमणार नाही तुम्हाला नियोजन मध्ये? तेव्हा बघू ना, काहीतरी करू ना आपण. ज्याचा कोणाला चांगला बैल असेल ना, त्याला 100% बैल देऊ आम्ही. मला तरी असं आता दिसून येतोय ना का जी पहिले भुंगा आणि सैराट याच्या अगोदर जी एवन जोडी पालायची, किस्मत आणि सैराट ती कुठेतरी पुन्हा जुळून येऊ शकते, कारण का आज पण त्यांची चांगली गाडी झाली. करू ना आपण, काय करू ना, काय बैलाचं करू द्या. किस्मत बने सैराटची पण गाडी पळू. चालेल. धन्यवाद.